आहे का? अशीच साथ आपण सर्वांनी एकमेकाला दिल्यानंतर आपल्याला जो रस्त्यावर जो त्रास होतो तो त्रास पूर्णपणे बंद होणार याची मला खात्री आहे. कारण रात्री मी मुंबईवरून पुण्याकडे येत असताना घाटामध्ये घाट जाम होता, ट्रॅफिक होतं. त्याच्यामुळे आणि त्यात काय झालं, माझ्या गाडीच्या समोरची एक 2-3 गाड्या सोडल्या की त्या समोर एक 4 व्हीलर उभी होती, स्विफ्ट गाडी. तिने अचानक पेट घेतला. त्या गाडीमध्ये 3-4 पोरं होती. ते उतरले, त्यांच्याकडे एकच पाण्याची बॉटल होती. आणि हे पाहून मला इतका आनंद झाला ना. त्यांनी ते एक पाण्याच्या बॉटलने ती आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेजारी एक ट्रॅव्हल्स उभा होती आणि आजूबाजूचे ड्रायव्हर लोक तिथे पळायला लागले. मी पण गेलो, माझ्याकडे 2 पाण्याच्या बॉटल होत्या, मी त्या दिल्या. आश्चर्य या गोष्टीच वाटलं मला की 1-2 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी 100 ते 125 पाण्याच्या बॉटल्स जमा झाल्या. आणि त्या एक ट्रक ड्रायव्हर होता, त्याच्याकडे एक जार होता पाण्याचा. त्याने तो जार आणून अख्खा जार त्याच्या गाडीमध्ये ओतला आणि ती आग पूर्णपणे विझवली गेली. हे पाहून इतका आनंद झाला मला. अशीच आहे की आपण इतरही ठिकाणी दाखवावी, एवढीच माझ्या सर्व ड्रायव्हर भावांना मी विनंती करतो. कारण रात्री जर त्या गाडीने जर जास्त पेट घेतला असता तर खूप काही घाटामध्ये मोठं घडलं असतं. कारण पाठीमागे माझी गाडी होती केमिकलने भरलेली, माझ्या आजूबाजूला पुढे केमिकलच्या 4-5 गाड्या उभ्या होत्या त्या ठिकाणी. आणि केमिकल खूप डेंजर असते, तुम्हाला माहित असेल. आणि ते झालं. त्याच्यानंतर पटापट सगळी लोक आली, त्यांनी ती आग विझवली. ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हर आला, त्याने त्याच्याकडे एक जार होता, तो जार घेतला, तोही वतला. आणि अशी करून एक 150-200 लिटर पाणी एक 2 ते 3 मिनिटाच्या जमा झालं आणि ती आग पूर्णपणे विझवली गेली त्या गाडीची. या गोष्टीत इतका आनंद झाला भावानं, मला खूप मनाला भारी वाटलं. अशीच आहे की आपली एकमेकांसोबत राहू द्यात. कुठेही कोणत्याही ड्रायव्हरला अडचण आली तर आपण बिनधास्तपणे थोडासा वेळ त्याच्यासाठी वाया घालवावा आणि थांबावं आणि विचारावं त्याला काय झालं, काय अडचण आहे, काय नाही. आपल्याकडून होईल तेवढी मदत आपण त्याला करत राहावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ते गाडी पेटली असती आणि दुसऱ्या गाडीच्या गाड्यांना जर काही झालं नसतं तरी सुद्धा घाट पूर्णपणे रात्रभर जाम झाला असता, खूप लाईन लांबपर्यंत गेली असती. आणि त्याच्यानंतर ती गाडी विझवणार, ती अग्निशामक दलाची गाडी येणार, ती आग विझवणार, त्याच्यानंतर ती गाडी बाजूला काढली जाणार, त्याच्यानंतर रस्ता चालू होईल. ह्या गोष्टीला कमीत कमी 10 ते 12 तास गेले असते. आणि हे एवढं लवकर होत नाही. याच्या आधी एकदा घाटामध्ये गाडी पेट घेतला होता पिकअपने, त्यावेळेस मी बघितलं होतं की रात्रभर घाट जाम झाला होता, रात्रभर ते काम चालू होतं. पोलिसांनी खूप मेहनत घेतली होती त्यावेळेस. असं काही घडू नये. रात्री ही गोष्ट माझ्या समोर घडली आणि मीही त्यामध्ये मदत केली. माझ्याकडे 2च पाण्याच्या बॉटल होत्या, मी त्या दिल्या. पण गाडीची आग विझवली, एवढी लोक त्या गाडीपाशी धावून येत होती ना, हे बघून खरंच मनाला खूप आनंद झाला. आणि अशीच साथ एकमेकांना देत राहू एवढीच विनंती.